वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि वनसेवकची 12,991 जागांसाठी तुम्हाला लवकरच या ठिकाणी जाहिरात पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर वनरक्षकच्या जवळपास 1400 ते 1600 प्लस जागा या ठिकाणी आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि बरेच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, नक्की यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। त्याचबरोबर वनसेवक मध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। कारण की गट संवर्गामध्ये उंची वगैरे किती असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे वनसेवकला, त्याचबरोबर पेपर मध्ये अभ्यासक्रम काय या ठिकाणी असू शकते। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे आणि मेन म्हणजे हे भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी हे वन विभागामध्ये मोठी भरती या ठिकाणी निघत आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास सुद्धा चालू दे, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की लवकर जे हे भरती या ठिकाणी येणार आहे। तर वनसेवक मध्ये जर पाहिलं आपण तर वनसेवक मध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पास वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकता आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांना वनसेवक मध्ये फॉर्म भरता येत नाही, कारण की यामध्ये उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही वनसेवक मध्ये। आणि वनसेवक मध्ये जे फक्त 10वी 12वी पास लागते, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता। बाकी तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर वनरक्षक मध्ये आपल्याला भरता येणार आहे, ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये आपला पगार जर विचार केला तर 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे, कारण की गट संवर्गातलं हे पद आहे। तर याच्या अगोदर 2-3 अपडेट जे आहे वनसेवक बद्दल आलेला आहे, शासन निर्णय सुद्धा याच्या अगोदर आलेला आहे वन विभाग, त्याचबरोबर भरतीचं नाव महाराष्ट्र वन विभाग, त्याचबरोबर एकूण जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर नागपूर वनरुत्तर मध्ये 1,852 जागा आहे, चंद्रपूर वनरुत्तर मध्ये 845 जागा रिक्त आहे, गडचिरोली मध्ये 1,443 जागा रिक्त आहे, अमरावती मध्ये 1,188 जागा रिक्त आहे, यवतमाळ मध्ये 665 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये 1,535 जागा रिक्त आहे, पुणे मध्ये 811 जागा रिक्त आहे, कोल्हापूर मध्ये 1,286 जागा रिक्त आहे, धुळे मध्ये 931 जागा रिक्त आहे, नाशिक मध्ये 887 जागा रिक्त आहे, ठाणे मध्ये 1,568 जागा रिक्त आहे। पदानुसार कामं जर पाहिलं आपण, महाराष्ट्र वन विभाग भरतीमध्ये वनसेवक म्हणून शिपाई मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आणि रक्षक यासाठी भरती केली जाणार आहे। तसेच पदानुसार कामे मूळ जाहिरातीमध्ये दिलेले आहेत, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकची ही भरती निघणार आहे आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे यामध्ये पेपर आहे की नाही आहे अशा बरेच विद्यार्थ्यांना वाटते। तर पहा, मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनसेवक मध्ये जे पेपर असणार आहे आणि पेपर जरी असला त्याचा जो अभ्यासक्रम आहे तर हा जवळपास सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, त्याचबरोबर जे गणित बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये असू शकते। तर हा विषय या ठिकाणी अभ्यासक्रम या ठिकाणी असू शकते। तर पहा, सामान्य ज्ञान, त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर गणित झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण, इंग्रजी ग्रामर, तर हा अभ्यासक्रम या ठिकाणी पेपरला असू शकतो असा आपला या ठिकाणी अंदाज आहे। तर ज्यांना सुद्धा या भरतीची तयारी करायची असेल वनसेवक भरतीची, तर तुम्ही वनरक्षकच्या पुस्तकातूनही तयारी केली तरी या ठिकाणी चालणार आहे, कारण की ही जी भरती आहे सरळ सेवेने या ठिकाणी घेतली जाणार आहे वनसेवकांची आणि गट संवर्गातलं पद आहे। तर वयोमर्यादा यामध्ये किती असू शकते, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वय किती असते, तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, कारण की गट संवर्गातलं पद अजून जाहिरात या ठिकाणी आली नाही आहे, ठीक आहे। ज्यावेळेस येणार तेव्हा समजणार, आणि हे गट संवर्गातलं पद असल्यामुळे जास्त वयोमर्यादा गट संवर्गामध्ये असते आणि उंची कमी यामध्ये असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता वनरक्षक भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर वनरक्षक आणि वनसेवकची ही भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा, याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो, जे वनमंत्री आपल्या महाराष्ट्राचे जे गणेश नाईक, तर त्यांनी सुद्धा घोषणा केली होती की सर आम्ही जवळपास 2 ते 4 महिन्यामध्ये ह्या वनरक्षक मध्ये वनसेवकच्या झाला, वन विभाग मध्ये वनसेवक झालं, वनरक्षक झालं, वनपाल झालं, तर ह्या सर्व ज्या पण रेंजमध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहेत तर त्या आम्ही भरणार आहे अशी घोषणा याच्या अगोदर जे महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेशजी नाईक यांनी केली आहे, लक्षात ठेवा। आणि नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी येणार आहे तर हे जवळपास जून ते जुलै महिन्यामध्ये निघण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना वनरक्षक वनसेवक भरतीची चांगली तयारी करायची असेल तर आतापासून अभ्यास करा, आतापासून चांगला ग्राउंड वगैरे चालू द्या, कारण की ग्राउंड थोडं टफ आहे यामध्ये, त्याचबरोबर अभ्यास सुद्धा
चालू ठेवा, कारण की आता जर तयारी करसान तर आपलं या ठिकाणी चांगला तयारी होणार आहे, अभ्यास होणार आहे, ग्राउंड होणार आहे आणि आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. आणि एकदमच फॉर्म भरणे चालू झाले आणि तेव्हा तुम्ही या ठिकाणी तयारीला लागले तर आपली तयारी या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे, तयारीच नाही झालं तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, अशी यामध्ये प्रोसेस आहे. लक्षात ठेवा. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जवळपास जून जुलै महिन्यामध्ये भरती येणार आहे. वनरक्षक वनसेवकांची जवळपास 14,500 ते 15,000 प्लस जागापर्यंत तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे. ठीक आहे. तर आता वनरक्षक पदाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगून देतो. तर वनरक्षकचं जे पद आहे हे गट क पद आहे आणि जवळपास 1400 ते 1600 जागा यामध्ये निघणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक मध्ये. आणि त्याचबरोबर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा आपल्याला वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते. तर तुमचं सायन्स असेल तर फॉर्म भरता येते, कॉमर्स असेल तर फॉर्म भरता येते, पण आर्ट असेल तर आर्टमध्ये आपल्याला एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी जर एक विषय असेल तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, अन्यथा फॉर्म भरता येत नाही. ह्या दोनपैकी एक विषय आपला असला पाहिजे, अर्थशास्त्र किंवा भूगोल. ठीक आहे. आणि यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असते. आणि यामध्ये फीचा जर विचार केला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते. आणि सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षकांची. आणि वनरक्षक मध्ये आपलं सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपर हा जवळपास जे 120 मार्काचा असणार आहे. 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, असे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे. आणि 60 पैकी जे पासिंग आहे, 60 पैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC WS NT BG ओपन SBC SCBC, 60 पैकी 27 जर प्रश्न आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते. ठीक आहे. तर यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते वनरक्षक भरतीमध्ये 163 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, सर्व कॅटेगरी फक्त ST कॅटेगरी सोडून. आणि छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते. त्याचबरोबर महिला उमेदवार ST असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एवढी यामध्ये उंची लागते. त्याचबरोबर ग्राउंडचा जर विचार केला तर ग्राउंड यामध्ये टॉप आहे. पुरुष उमेदवारांना यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 17 मिनिटांमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला 80 मार्क भेटणार आहे. त्यामध्ये 1 मिनिट जरी आपला जास्त झाला तर 10 मार्क आपल्या या ठिकाणी मायनस केले जाणार आहे. तर एकदम टॉप ग्राउंड वनरक्षकचा एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर जसजसा आपला टाइम या ठिकाणी वाढणार आहे, 18 मिनिटांमध्ये आलो 10 मार्क मायनस, त्याचबरोबर 19 मिनिटांमध्ये आलो तर 20 मार्क आपले मायनस 80 पैकी. तर असे जे आहे मायनस या ठिकाणी होणार आहे. तर जे पण 17 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे त्यांना 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी वनरक्षक मध्ये जे 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 12 मिनिटाच्या अंदर महिला उमेदवारांना मारायचे आहे. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग ह्या 12 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्यांना 80 मार्क या ठिकाणी भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांचा सुद्धा जास्त टाइम झाला, 1 मिनिट जरी जास्त झाला तर 10 मार्क आपले या ठिकाणी कमी केला जाणार आहे. ठीक आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला चार्ट दिसत असेल, अशा प्रकारे ग्राउंड आहे. हे झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट असते. पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालवावं लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालवावं लागते 4 घंट्यामध्ये. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहितीसाठी. थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.